हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाजी ब्लॉग। तर आज आई इथे बनवणार आहे ज्वारीची भाकरी। आमच्या विदर्भामध्ये बऱ्यापैकी ज्वारीचीच भाकरी बनवल्या जाते। बऱ्याच भागांमध्ये तांदळाची भाकरी वगैरे बनवताना बघितलेलं आहे, पण आमच्याकडे ज्वारीचीच भाकरी केल्या जाते। मी पण आईला लहानपणापासून ज्वारीचीच भाकरी करताना बघत आलेली आहे। तर इथे सुरुवातीला ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं मीठ टाकून उकळलेलं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर हवा तेवढा गोळा तो छान व्यवस्थित करून घ्यायचा, छान चोळून वगैरे। नंतर त्याची भाकरी हातावर थापायला घ्यायची। आमच्याकडे हातावरची भाकरी केल्या जाते स्पेशल, अशी खाली थापून भाकरी बनवत नाही पोळपाटावर वगैरे। तर आईला पण मी लहानपणापासून अशीच हातावर भाकर घडवताना बघत आलेली आहे। मला भाकर करणं कधी जमलंच नाही। छोटीशी भाकर मला करता येते, त्यापेक्षा मोठी भाकर मला कधी आलीच नाही। माझ्या मिस्टरांना सुद्धा बऱ्यापैकी आवडत नसल्यामुळे आणि मलाही खूप अशी आवडत नसल्यामुळे कधी शिकण्याचा मी प्रयत्नही केला नाही। तर छान अशी भाकरी आईची तयार झालेली आहे। एक भाकर आई इकडे शेकत आहे गॅसवर। मोठ्या गॅसच्या फ्लेमवरच ही भाकरी छान शेकून घ्यायची असते। छान पातळ अशी भाकरी आईने केलेली आहे। माझ्या सासूबाईसुद्धा खूप छान पातळ अशी भाकर बनवतात। बऱ्यापैकी सासरी कधी भाकर करण्याचं काम पडलं तर सासूबाईच करतात। मी कधी आवर्जून भाकरी केलेल्या नाही। छान अशी पातळ भाकर आईने केलेली आहे। छान तवा तापलेला आहे इथे मोठ्या गॅसच्या फ्लेमवर। आईने तर दोन्ही बाजूला भाकर शेकून घेतलेली आहे। इथे आपली भाकर, ठेचा, फोडणीचं ताक तयार आहे। खास बाबांची फरमाईश होती आज। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।